ओके, सो नेक्स्ट लेक्चर है ऑर्गेनिक फार्मिंग इन इंडिया, रिलेवेंस इन प्रेजेंट कंटेक्स. ठीक है. So in India, only 30% of total cultivable area is covered with fertilizer, where irrigation facilities are available, and in the remaining 70% of arable land, which is mainly rain-fed, negligible amount of fertilizers is being used. म्हणजे इंडियामध्ये 30% कल्टिवेबल एरियामध्ये एरिया जो आहे तो फर्टिलायझरनी कव्हर केला गेलेला आहे. जो रिमेनिंग जो 70% एरिया आहे तिथं निग्लिजिबल अमाऊंट ऑफ फर्टिलायझर वापरतात, का तर तो मेनली रेनफेड एरिया आहे. ठीक आहे. फक्त ते 30% अमाऊंट, 30% एरिया कल्टिवेबल एरियामध्ये. देन फार्मर्स इन दिस एरियाज ऑफन यूज ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स आर रेडिली अवेलेबल आयदर इन देअर ओन फार्म और इन देअर लोकॅलिटी. म्हणजे हे जे 70% एरियामधले जे फार्मर आहे ते काय करतात, ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरतात न्यूट्रिएंटचा सोर्स म्हणून, जे की रेडिली त्यांच्या फार्ममध्ये अवेलेबल असतील किंवा त्यांच्या लोकॅलिटीमध्ये अवेलेबल असतील. सो नेक्स्ट पॉईंट इट इज द नॉर्थ ईस्टर्न हिल्स. उत्तर पूर्व हिल्स ऑफ इंडिया provides considerable opportunity, 18 million hectares for organic farming due to least utilization of chemical inputs which can be exploited for organic production. म्हणजे नॉर्थ ईस्टर्न हिल्स इंडियाच्या ज्या आहेत तिकडं कन्सिडरेबल ऑपॉर्च्युनिटी आहे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी. किती? 18 मिलियन हेक्टर. कशामुळं? ड्यू टू लिस्ट युटिलायझेशन ऑफ केमिकल इनपुट. केमिकल इनपुटचे युटिलायझेशन कमी आहे, खूप कमी आहे, विच कॅन बी एक्सप्लॉटेड फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. आपण ऑर्गॅनिक प्रोडक्शनसाठी ते वापरू शकतो. देन आपण इंडियामध्ये त्याचा रिलेव्हन्स बघतोय बरं का ह्या टॉपिकमध्ये. सो इंडिया इज अन एक्सपोर्टिंग कंट्री. ठीक आहे. इंडिया इज अन एक्सपोर्टिंग कंट्री अँड डज नॉट इम्पोर्ट एनी ऑर्गॅनिक प्रोडक्ट. इंडिया काय करत नाही, एक्सपोर्टिंग कंट्री आहे. कुठलाच ऑर्गॅनिक प्रोडक्ट इंडिया इम्पोर्ट करत नाही आपल्या देशात. सो दी मेन मार्केट फॉर एक्सपोर्टेड प्रोडक्ट्स इज द युरोपियन युनियन. एक्सपोर्ट करण्यासाठी मेन मार्केट कुठलं आहे? युरोपियन युनियन. ठीक आहे. सो रिसेंटली इंडिया हॅज अप्लाइड टू बी इन्क्लुडेड ऑन दी EU थर्ड कंट्री लिस्ट. ठीक आहे. EU युरोपियन युनियन, EU फॉर थर्ड कंट्री लिस्ट. अनदर ग्रोईंग मार्केट इज USA. म्हणजे फर्स्ट मार्केट, मेन मार्केट कुठलं आहे तर युरोपियन युनियन, आणि अनदर ग्रोईंग मार्केट म्हणजे वाढतं मार्केट कुठलं आहे तर USA आहे. Then there has been plenty of policy emphasis on organic farming and trade in the recent years in India. पुष्कळाच्या पॉलिसी एम्फॅसिस आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगवर, आणि व्यापार सुद्धा आहे रिसेंट इयरमध्ये इंडियामध्ये. देन द 10th 5-year प्लॅन एम्फासाइजेस प्रमोशन अँड एनकरेजमेंट टू ऑर्गॅनिक फार्मिंग इन इंडिया. जे काही 10th 5-year प्लॅन आहे ते काय करताय तर मेनली फोकस प्रमोशन आणि एनकरेजमेंटवर करते ऑर्गॅनिक फार्मिंगच्या भारतामध्ये, विथ द यूज ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट, IPM, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, अँड INM, आय थिंक INM. जे 10th 5-year प्लॅन आहे ते मेन एम्फसाइज कशावर करतं? प्रमोशन आणि एनकरेजमेंट ऑर्गॅनिक फार्मिंगची भारतामध्ये. कशाचा वापर करून? ऑर्गॅनिक वेस्ट किंवा IPM किंवा INM वापरून. So even 9th 5-year plan had emphasized the promotion of organic produce in plantation crop, spices and condiments with the use of organic and bio inputs. 10व्या 5-year प्लॅननी तर एम्फसाइज केलेलेच आहे, पण 9व्या 5-year प्लॅननी सुद्धा ऑर्गॅनिक प्रोड्यूसच्या प्रमोशनवर एम्फसाइज केलेलं आहे. त्यामध्ये प्लांटेशन क्रॉप, स्पायसेस असतील किंवा कॉन्डिमेंट्स असतील, विथ द यूज ऑफ ऑर्गॅनिक आणि बायो इनपुट्स वापरून. सो देर आर मेनी स्टेट्स अँड प्रायव्हेट एजन्सीज इन्व्हॉल्व्ड इन प्रमोशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग इन इंडिया. अशा खूप स्टेट्स आणि प्रायव्हेट एजन्सीज आहेत ज्या काही इंडियामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगच्या प्रमोशनमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. सो दीज इन्क्लूड व्हेरियस मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ॲट दी सेंट्रल अँड स्टेट लेवल्स. तर ह्या ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रमोशन करण्यासाठी एजन्सी आहेत वेगवेगळ्या, किंवा मिनिस्ट्रीज आहेत, सेंट्रल असतील किंवा स्टेट लेवलच्या असतील. त्या मिनिस्ट्रीमध्ये काय काय तर युनिव्हर्सिटीज अँड रिसर्च सेंटर असतील. ठीक आहे. नंतर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतील, NGO असतील, नंतर इको फार्म्स असतील, नंतर सर्टिफिकेशन बॉडीज लाईक इंडोसर्ट किंवा इकोसर्ट किंवा स्कल अँड APOF एक्सेट्रा. So the central and state governments have also identified agri-export zone for agriculture exports in general and organic products in some states.
तर सेंट्रल केंद्र आणि राज्य सरकारनी सुद्धा हॅव आयडेंटिफाईड ॲग्रो एक्सपोर्ट झोन. त्यांनी ॲग्रो एक्सपोर्ट झोन त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत फॉर ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट इन जनरल आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट इन सम स्टेट, काही राज्यांमध्ये. सो इन उत्तर प्रदेश आणि उत्तरांचल दी डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चर सपोर्ट प्रोजेक्ट, दॅट इज DASP. DASPचा लॉंग फॉर्म जर विचारला तर डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चरल सपोर्ट प्रोजेक्ट इज प्रमोटेड फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलमध्ये. लक्षात ठेवा. इन बेंगलोर अँड निलगिरीज, with 50 outlets in the South India helps for supply the organic products from small grower. बेंगलोर आणि निलगिरीजमध्ये 50 outlets in South India म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट स्मॉल ग्रोवर फार्मर्सपासून ऑर्गॅनिक प्रोडक्ट सप्लाय करण्यासाठी मदत करतं. 50 आउटलेट आहेत. सो IRFTचा लॉंग फॉर्म काय आहे तर इंटरनॅशनल रिसोर्सेस फॉर फेअरर ट्रेड. लक्षात ठेवा. इंटरनॅशनल international recourses for fairer trade. Then based in Mumbai procures organic cotton and agro products to sell them to Indian and foreign buyers to help the rural poor. म्हणजे रुरल पुअर्स पासून जे काही प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट, त्यामध्ये ऑर्गॅनिक कॉटन असेल किंवा ॲग्रो प्रोडक्ट असेल ते इंडियन किंवा फॉरेन बायरला ते सेल करतात. IRFT. ठीक आहे. देन आयन एक्सचेंज मुंबई, अ प्रायव्हेट कंपनी इज एंगेज्ड फॉर एक्सपोर्ट अँड डोमेस्टिक मार्केटिंग ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट इन इंडिया. ही जी कंपनी आहे मुंबईची प्रायव्हेट कंपनी आहे जी की एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक मार्केटिंगमध्ये एंगेज आहे इंडियामध्ये. देन इन हिमाचल प्रदेश the net incomes per hectare from organic farming was found to be 2 to 3 times higher both in case of maize and wheat due to higher production and also for higher price were obtained by organic produce. म्हणजे काय म्हणाले की हिमाचल प्रदेशमध्ये जे काही नेट इन्कम पर हेक्टर भेटते आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग पासून वॉज फाउंड टू बी 2 to 3 times हायर बोथ इन केस ऑफ मेज अँड व्हीट. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग पासून जे आपल्याला इन्कम भेटते ते 2 ते 3 पटीनं जास्त आहे मेज आणि व्हीटचं. कशामुळं? हायर प्रोडक्शनमुळं आणि हायर प्राईस भेटल्यामुळं ऑर्गॅनिक प्रोड्यूसमुळं. ठीक आहे. सो हरियाणामध्ये नेट रिटर्न्स वॉज हायर, 2 ते 3 पटीने जास्त आहे बासमती राईससाठी. सोयाबीन असेल, अरहर असेल आणि व्हीट बिकॉज ऑफ 25 to 30% प्राईस प्रीमियम ऑन ऑर्गॅनिक प्रोड्यूस. म्हणजे 25 ते 30% प्रीमियम प्राईस भेटते ऑर्गॅनिक प्रोड्यूसला. अँड लोअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड मार्केटिंग. प्रोडक्शन अँड मार्केटिंगची कॉस्ट कशी लोअर आहे. सो इन महाराष्ट्र पॉप्युलरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक कॉटन प्रोडक्शन वॉज ड्यू टू हाय कॉस्ट बेनिफिट रेशो ऑफ ऑर्गॅनिक कॉटन. तर महाराष्ट्रामध्ये ऑर्गॅनिक कॉटन प्रोडक्शनचे जे पॉप्युलरायझेशन आहे ते कशामुळे आहे तर हाय कॉस्ट बेनिफिट रेशो ऑफ ऑर्गॅनिक कॉटन 1:1.63. आता हा रेशो विचारला जाईल. ठीक आहे. ऑर्गॅनिक कॉटनचा 1:1.63 ॲज अगेन्स्ट 1:1.47 फॉर कन्व्हेन्शनल कॉटन. म्हणजे कन्व्हेन्शनल कॉटनला हाय कॉस्ट बेनिफिट रेशो किती आहे तर 1:1.47 ॲज कम्पेअर्ड टू ऑर्गॅनिक कॉटन 1:1.63. ठीक आहे. म्हणजे किती 16 पॉईंटनी जास्त. ठीक आहे. इन गुजरात ऑर्गॅनिक प्रोडक्शन ऑफ चिक्कू सपोटा. इन गुजरात ऑर्गॅनिक प्रोडक्शन ऑफ चिक्कू, बनाना अँड कोकोनट हॅड हायर प्रॉफिटेबिलिटी. गुजरातमध्ये. ठीक आहे. कशाला? सपोटाला, बनाना आणि कोकोनटला. इन कर्नाटका ग्राउंडनट. आता MCRला विचारतात की कुठला तर एक प्रोडक्ट आहे ते ग्राउंडनट आहे, कुठला तरी क्वेश्चन होता बघू मी सांगेन. इन कर्नाटका ग्राउंडनट, जवार, कॉटन, कोकोनट अँड बनाना वेअर ग्रोन ॲज ऑर्गॅनिक. काय? ग्राउंडनट, जवार असेल, कॉटन असेल, कोकोनट असेल आणि बनाना. माझ्या मैत्रिणीचा क्वेश्चन असा होता की विच ऑफ दी फॉलोविंग वेअर नॉट ग्रोन ॲज ऑर्गॅनिक इन कर्नाटका. तर त्यामध्ये ऑप्शन होते ग्राउंडनट, कॉटन आणि कोकोनट. आणि लास्ट चौथा ऑप्शन हा वेगळा होता जो की ऑर्गॅनिक म्हणून ग्रोन केला जात नाही कर्नाटकामध्ये. सो द मेजर प्रॉब्लेम्स फेस्ड बाय ऑर्गॅनिक फार्मर्स वर फाउंड टू बी इनिशियल लोअर यील्ड्स.
ऑर्गॅनिक फार्मर्सला जी काही मेजर प्रॉब्लेम आहे ती सुरुवातीला काय असते प्रॉब्लेम, तर सुरुवातीला यील्ड कशी असते, लो येते एकदम. ठीक आहे, आणि तो लॉस शेतकरी बिअर करू शकत नाही. आपण वर बघितलं होतं व्हेरियस कॉजेस फॉर लोअर ॲडॉप्शन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. का शेतकरी अडॉप्ट करत नाही ऑर्गॅनिक फार्मिंग? तर सुरुवातीचा जो त्याचा यील्ड असतो तो कसा असतो, तर लोअर असतो. अँड नो प्राईस इन्सेंटिव्स, देन नो सेपरेट मार्केट्स फॉर ऑर्गॅनिक प्रोड्यूस. फुल्ली डेव्हलप्ड मार्केट अवेलेबल नाही आपल्याकडे. बिसाइड्स लॅक ऑफ अँड हाय कॉस्ट ऑफ सर्टिफिकेशन. सर्टिफिकेशनची कॉस्ट कशी आहे, तर हाय आहे त्यामुळं. सो हा काय होता पॉईंट, तर ऑर्गॅनिक फार्मिंग इन इंडिया त्याचा रिलेव्हन्स काय होता, प्रेझेंट कंटेक्समध्ये आपला ऑर्गॅनिक फार्मिंगचा रिलेव्हन्स काय होता. तर सिम्पली इंडियामध्ये 30% लँड ही फर्टिलायझरनी कवर केलेली आहे आणि 70% ही रेनफेड आहे, आणि तिथे थोड्याफार प्रमाणात फर्टिलायझर वापरले जातं. नंतर नॉर्थ ईस्टर्न हिल्स ऑफ इंडियामध्ये 18 मिलियन हेक्टर हे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी अवेलेबल आहे, का तर तिथं केमिकल इनपुट लिस्ट आहे. ठीक आहे, इंडिया एक्सपोर्टिंग कंट्री आहे. इंडिया कुठलाही ऑर्गॅनिक प्रोडक्ट इम्पोर्ट करत नाही, आणि मेन जो आपल्याला मार्केट अवेलेबल आहे एक्सपोर्टसाठी तो आहे युरोपियन युनियन, EU. आणि दुसरे जे ग्रोईंग मार्केट आहे त्याला म्हटलं जातं USA. देन प्लेंटी ऑफ पॉलिसीज आणि ट्रेड जो आहे तो भारतामध्ये काय करतोय, तर ऑर्गॅनिक फार्मिंगवर फोकस करतोय. नंतर 10th 5 year प्लॅन जो आहे तो सुद्धा प्रमोशन आणि एनकरेजमेंट साठी प्रमोशन करतं आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं. नंतर 9th 5 year प्लॅन सुद्धा. देन वेगवेगळे स्टेट आहेत, प्रायव्हेट एजन्सीज आहेत जे ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोट करतात. व्हेरियस मिनिस्ट्रीज आहेत, मिनिस्ट्रीजमध्ये स्टेट लेवल मिनिस्ट्रीसुद्धा आणि सेंट्रल लेवल मिनिस्ट्रीसुद्धा. त्यामध्ये युनिव्हर्सिटी असतील, रिसर्च सेंटर असतील, NGO असतील, इकोफॉर्म असतील, किंवा सर्टिफिकेशन बॉडीज असतील. सर्टिफिकेशन बॉडीजमध्ये इंडोसर्ट, इकोसर्ट, स्कल आणि APOF. देन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ॲग्री एक्सपोर्ट झोन फॉर ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट इन जनरल आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट इन सम स्टेट. मग उत्तर प्रदेशमध्ये उत्तरांचल, नंतर वेगवेगळे आपण इथं स्टेट असतील किंवा काय म्हणतो प्रायव्हेट कंपनी असतील, त्यांनी कसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे इथं. तर यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की इन महाराष्ट्र पॉप्युलरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक कॉटन प्रोडक्शन वॉज ड्यू टू हाय कॉस्ट बेनिफिट रेशो ऑफ ऑर्गॅनिक कॉटन. तर हा क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमध्ये एकदा विचारला होता ऑर्गॅनिक कॉटनचा, की रेशो विचारला होता कन्व्हेन्शनल कॉटन आणि ऑर्गॅनिक कॉटन. तर ऑर्गॅनिक कॉटनचा रेशो विचारला होता. तर कन्व्हेन्शनल कॉटनपेक्षा ऑर्गॅनिक कॉटनचा रेशो हा 0.16 जास्त आहे. 1:1.47 कन्व्हेन्शनल कॉटनचा आहे, आणि ऑर्गॅनिक कॉटनचा 1:1.60 आहे. ठीक आहे, गुजरातमध्ये चिक्कू, बनाना, कोकोनट. आणि अजून एक क्वेश्चन, कर्नाटकामध्ये कोणता क्रॉप किंवा कोणतं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ग्रोन ॲज ऑर्गॅनिक. तर तुम्हाला हे 4-5 पैकी 3 दिले जातील आणि चौथा आपल्याला ऑड मॅन आउट काढायचं आहे बाहेरून. दोन ह्या गोष्टी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथेपर्यंत काय अडचण आहे?